तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. राधेचं सर्व आवरून मी त्याला स्कूलला पाठवलं होतं. आत्याने स्वयंपाक केला होता म्हणून मी राहिलेली कामं करून घेत होती पटापट. पण रिधा मला काही करून देत नव्हती म्हणून तिला मी किचन ओट्यावर बसवलं. पण तिथे पण तिने दंगा करायला सुरुवात केलं. दूध सांडव, दुधाची बॉटल खाली पाड. मग मी तिला काय केलं, बाहेर टीव्ही लावून दिला आणि सोफ्यावर बसवलं. तर मग पटापट मी इकडे किचन ओटा वगैरे साफ केला. आत्या आली होती, तिच्या गळ्यातलं निघालं होतं ते बसवून दिलं. मग मी बाहेर जाऊन बघते तर काय, रिधाचा चालू होता डान्स. पण तिला कॅमेरा बघितला तर ती डान्स करायचा बंद करते. म्हणून मी लपून तिचा व्हिडिओ शूट केला. मग तिला लहाया वगैरे दिलेल्या अशा टाकून खाली. मग ती तिथे खात बसली होती. रिधाचं शूट वगैरे करून झालं, जरा डान्स वगैरे करताना तिचे व्हिडिओज काढले. ते झाल्यानंतर मग तिला दूध वगैरे प्यायला दिला आणि म्हटलं जरा हॉल आवरून घ्यावा, कारण की गणपती बसवायचा होता हॉलमध्ये. आणि हॉलमध्ये खूप पसारा झाला होता. जिथे गणपती बसवायचा होता तिथे पोती वगैरे होती. मग ती पोती आतमध्ये नेऊन ठेवली आणि मग रिधाला सोफ्यावर बसून सगळी कामं पटापट आवरून घेतली. मग इथे कॅमेरा सेट करून मी गणपती जिथे बसवायचा होता तिथली साफसफाई करायला सुरुवात केली. रिधाला तर काही करून द्यायचंच नव्हतं मला. मग मी तिला गाडीमध्ये बसवलं आणि तिकडे लॉक केलं. पण तिथून पण तिचं बॅकग्राऊंड म्युझिक चालूच होतं. मग तिथून पुढे मी टेबल वगैरे ज्याच्यावर गणपती बसवायचा होता तो टेबल वगैरे बाहेर आणून त्याला साफ वगैरे केलं. मग नंतर राधे पण स्कूलवरून आला. मग संध्याकाळ झाली. मग आम्ही संध्याकाळच्या स्वयंपाकाला तयारी केली. सगळेजण आले होते. मग राहिलेलं डेकोरेशन आम्ही रात्री करणार होतो. पण डेकोरेशन जे केलं होतं मी दुपारी, ते काय डेकोरेशन जास्त वेळ राहिलं नाही, कारण की जे डबल टेप मी लावला होता तो सगळा खाली निघून आला. मग रात्री संध्याकाळी आम्ही सुरुवात केली आणि असं डेकोरेशन आमचं झालेलं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.